आजकालच्या काळामध्ये बायकोचा धाक काय असतो हे अनेक पुरुषांना माहीत आहे। मात्र एकीकडे अनेक बायका या आपल्या नवऱ्याला धाकात ठेवत असतात, तर दुसरीकडे काही नवरे हे त्यांच्या बायकोला धाकात तर ठेवतातच, मात्र त्यांच्यावर जबरदस्ती करतात आणि अजूनही त्यांना मारहाण करतात। असे प्रकार देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सोशल मीडियावर ज्या पद्धतीने दाखवलं जातं की त्या पद्धतीने खरंच रिअलमध्ये घडतं का, वस्तुस्थिती तशी असते का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। आता या गोष्टीमध्ये जो पुरुष आहे तो त्याच्या बायकोला दररोज दारू पिऊन येऊन मारहाण करायचा। आता मारहाण करायचा इथपर्यंत गोष्ट ठीक होती, मात्र जेव्हा तो दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवायचा तेव्हा तो सगळा प्रकार त्याच्या बायकोला व्हिडिओ कॉल करून दाखवायचा। आता तो म्हणजे एवढा भयंकर प्रकार करायचा की त्यामुळे कुठंतरी हे समाजाला काळिमा फासणारी आणि नात्याला काळिमा फासणारी सुद्धा घटना म्हणावी लागेल। आणि याच संपूर्ण घटनेमध्ये, याच संपूर्ण प्रकरणामध्ये एक धक्कादायक घडतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे गाझियाबाद नोएडाची। आता तुम्ही म्हणता काय उत्तर प्रदेश, काय बिहार, काय दिल्ली, काय नोएडा, इकडच्या तिकडच्या घटना सांगता, गोष्टी सांगता। सांगायचा उद्देश केवळ हाच आहे, घटना कुठली जरी असली तरीसुद्धा परिस्थिती सारखीच असू शकते। गुन्हा नेमका का घडतो, त्यामागं कारण काय असतं आणि गुन्हा करणारा नेमका कोण असतो, याबाबत आम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर देत असतो। केवळ ही माहिती म्हणून व्हिडिओ पाहावा। तर गाझियाबाद नोएडामध्ये एक संजय नगर आहे आणि याच संजय नगर जे नोएडाच्या सेक्टर 23 मध्ये आहे त्याच परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे। 4 सप्टेंबर 2022ला सकाळी 3-3:30च्या आसपास पोलीस पेट्रोलिंग करत असतात। आता पोलीस या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असतात, संध्याकाळी त्यांची गाडी घेऊन फिरत असतात, तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला एक कार उभी दिसते। आता ती कार रस्त्याच्या कडेला उभी आहे, कोणीतरी गाडी थांबून कुठं बाहेर गेलाय का हे ते तिथं 5-10 मिनटं उभा राहून पाहतात। मात्र जेव्हा 5-10-20 मिनटं होतात तेव्हा त्या गाडीमधून कोणी बाहेर येत नाही आणि त्या गाडीजवळ सुद्धा कोणी येत नाही, म्हणून त्यापैकी एक पोलीस कर्मचारी त्या गाडीजवळ, त्या कारजवळ जाऊन पाहतो। आता कारमध्ये जाऊन पाहिल्यानंतर त्यामध्ये एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो आणि जेव्हा त्याला चेक केलं जातं तेव्हा ते मृत असल्याचं, ठार असल्याचं पोलिसांना समजतं। आता पोलीस लगेचच हॉस्पिटलमध्ये फोन करतात। सरकारी हॉस्पिटलमध्ये फोन केल्यानंतर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स येते आणि पुढील चौकशीसाठी म्हणजे सगळं पंचनामा केल्यानंतर त्याला पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये नेतात। मृत्यू कसा झाला, काय झाला, या सगळ्या गोष्टीचा पंचनामा करून हॉस्पिटलमध्ये बॉडी पाठवल्यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस तयार असतात, कारण की अशा पद्धतीनं एक गुन्हा, एक मर्डर भर रस्त्यावर घडलेला होता। आता पोलिसांसमोर चौकशी करण्याचं एक आव्हान होतं, तपास लावण्याचं एक आव्हान होतं आणि याच तपासादरम्यान ते सगळं बघतात। गाडी कोणाची आहे, गाडीचा नंबर काय आहे, ते गाडीचा नंबर कोणाचा आहे, त्या मालकाची ओळख काढतात। तर त्यांना समजतं ही जी गाडी आहे ती आहे अमित वर्मा यांची आणि त्यांचं वय आहे 40 वर्ष। 40 वर्षाचे अमित वर्मा हे या संजय नगर भागामध्ये सेक्टर 23 मध्ये राहत असतात। आता त्या ठिकाणी पोलीस त्या पत्त्याच्या आधारावर त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या अमित वर्माचं घराचं दार वाजवतात तेव्हा आतमधून एक तरुणी येते, 16 वर्षाची तरुणी येते। तिला विचारतात की अमित वर्मांचं हेच घर आहे का, ते इथंच राहत आहेत का? ती म्हणे हो, त्यांचं हेच घर आहे। काय झालं? ते म्हणतात काही झालं नाही, पण घरामध्ये कोण कोण राहतं, काय राहतं, कारण की पोलीस असं अचानक त्यांना सांगत नाहीत, कारण की त्यांना सुद्धा धक्का बसू शकतो। त्यामुळे पोलीस अगोदर चौकशी करतात घरामध्ये किती जण आहेत, कोण कोण आहे। तर ती जी तरुणी आहे 16 वर्षाची ती सांगते मी आहे, मला 2 छोटे भाऊ आहेत आणि आई आहे। आई आतमध्ये घरामध्ये आहे आणि मी दार उघडले, अशा पद्धतीनं सांगते। मग पोलीस बोलता एक पोलीस त्या तरुणीला बोलत असतो आणि आजूबाजूला दुसरा पोलीस हा पाहणी करत असतो की इथं काही प्रकार घडलेला आहे का।
आणि हे सगळं तिच्या घरी जाण्या अगोदर ही माहिती त्यांना कळल्यानंतर काही पोलीस हे खाली आजूबाजूच्या लोकांना सुद्धा विचारपूस करत असतात की ह्या व्यक्तीला ओळखता का, हा व्यक्ती इथंच राहतो का, तेव्हा त्यांना त्याचं घर सापडलेलं असतं. मग हे काय झालं, कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी विचारून ते तिथपर्यंत पोहोचलेले असतात. मग दुसरा पोलीस घराच्या दुसऱ्या बाजूनं पाहत असताना त्याला एका ठिकाणी रक्ताचे पडलेले डाग दिसतात. आता रक्ताचे डाग पडलेले दिसल्यानंतर त्यांना वाटतं की इथंच काहीतरी प्रकार घडलेला आहे. मग त्या तरुणीला बोलत बोलत तुझी आई कुठं आहे, काय आहे असं म्हणत म्हणत घरामध्ये जातात. तर घरामध्ये त्यांना अजून एक रक्ताने जे डाग पुसलेला वगैरे असा एक कपडा दिसतो आणि तो कपडा पाहिल्यानंतर पोलिसांना संपूर्ण प्रकार लक्षात येतो. आता हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या काही तासातच लक्षात आलेला होता आणि लक्षात आल्यानंतर पोलीस त्या तरुणीला, त्या महिलेला ताब्यात घेतात आणि पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण घटना काय घडली, कशी घडली याची चौकशीसाठी नेतात. मग ते विचारतात आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये का नेत आहे, काय झालं नेमकं. मग ते सांगतात की तुमच्या घरामध्ये तुमचा जो नवरा आहे त्या मुलीला सांगतात तुमचे जे वडील आहेत अमित वर्मा, त्यांची डेड बॉडी, त्यांची लाश आम्हाला अशा अशा पद्धतीनं रोडच्या कडेला मिळाली आहे आणि तुमच्याही घरामध्ये अशा अशा पद्धतीच्या काही वस्तू, ते कपडा, रक्ताचे डाग अशा अशा पद्धतीने दिले, त्यामुळं आम्हाला संपूर्ण संशय तुमच्यावर आहे, त्यासाठी तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. आता पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्या दोघींची कसून चौकशी केल्यानंतर ती जी तरुणी घडलेला संपूर्ण प्रकार सांगते तेव्हा पोलिसांना सुद्धा धक्का बसलेला असतो. कारण की ती तरुणी सांगते की तिचे जे वडील होते अमित वर्मा हे मागच्या 5-6 महिन्यापासून तिच्या आईला विनाकारण दारू पिऊन येऊन मारहाण करायचे. बरं, मारहाण करायचे, नीट बोलत नव्हते, काही नव्हते, उगा आलं की मारहाण चालू करायचे, जेवताना बनबन, उठताना बनबन आणि महत्त्वाचं म्हणजे ते घरामध्ये नको त्या अवस्थेतच फिरायचे. त्यांना समजत बी नव्हतं की घरामध्ये एक तरुण मुलगी आहे, तिच्यासमोर आपण अशा पद्धतीनं कसं फिरावं. म्हणजे शरीरावरचे सगळे कपडे काढून टाकायचे आणि तसंच घरामध्ये इकडं जाय तिकडं जाय, हे घे, टी व्हीचं रिमोट घे असं काम तिला सांगायचे आणि ती त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात इरिटेट झालेली होती. आता तरीसुद्धा ती महिला आणि ती मुलगी सहन करत होती आणि त्या व्यक्तीला बोलायला जावा तर तो मारहाण करायचा आणि शिवीगाळसुद्धा करायचा. हा प्रकार मागच्या 5-7 महिन्यापासून त्या मायलेकी आणि ते 2 मुलं सगळं सहन करत होते. पण हद्द तेव्हा झाली जेव्हा हा जो अमित वर्मा आहे तो जेव्हा बाहेर काही महिलांसोबत संबंध ठेवायचा, त्यांच्यासोबत रात्र रंगीन करायचा, तेव्हा तो त्याच्या बायकोला फोन करायचा आणि व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवायचा. म्हणायचा बघ मी कशा पद्धतीनं करतोय, काय करतोय, मी कशा पद्धतीनं खुश आहे. आणि त्या समोरच्या महिलेनं, त्याच्या बायकोनं जर हे सगळं बघायला किंवा कॉल कट करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा घरी येऊन त्याच पद्धतीनं मारझोड, हाणमार करण्याचा प्रयत्न करायचा. मग एवढं सगळं करत असताना एक दिवस 4 सप्टेंबरच्या अगोदर 3 सप्टेंबरला रात्री तो त्याच पद्धतीनं दारू पिऊन आलेला होता आणि तो त्याच्या बायकोला मारहाण करू लागला. मारहाण एवढी करू लागला आणि शिवीगाळसुद्धा अशा पद्धतीनं करू लागला. ती जी 16 वर्षाची तरुणी होती तिला आता हे सहन झालं नाही. मग घरामध्ये असणारी एक लोखंडी जाड वस्तू ही घेऊन गेली आणि तो त्याच्या बायकोला मारहाण करत असताना हिनं पाठीमागून जाऊन दोन्ही हाताने त्याच्या डोक्यामध्ये ती लोखंडी जाड वस्तू जो जोरदार म्हणजे दोन्ही हाताने मारली आणि तिथंच त्याचं डोकं फुटलं. रक्त भाळा निघू लागलं आणि ते तिथंच खाली कोसळला आणि त्याचा काही वेळातच जीव गेला. आता हा सगळा प्रकार त्या मायलेकीच्या हातून घडलेला होता. आता याची माहिती जर बाहेर कोणाला कळाली तर समाजामध्ये, परिसरामध्ये नाव खराब होईल, म्हणून त्या दोघींना त्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचं सुद्धा ठरवलं. मग घरामध्ये जे पडलेलं रक्त आहे, हे आहे, ते सगळं त्या महिलेनं साफसूफ केलं. दोघीजणींना ओढत ताणत कस्तरी करून त्याला गाडीमध्ये टाकलं आणि त्या गाडीमध्ये टाकून त्या तरुणीला, ती गाडी चालवता येत होती, पाठीमागच्या सीटवर त्याला टाकलं आणि ती गाडी घेऊन याच संजयनगरपासून असणाऱ्या 2-3 किलोमीटर अंतरावर ती गाडी रस्त्याच्या कडेला नेऊन लावली आणि ती तरुणी म्हणजे 4 सप्टेंबर सकाळी 3:30च्या सुमारास तेवढ्या लांबून 3-4 किलोमीटरहून अंधारामध्ये चालत एकटी घरापर्यंत आली.
म्हणजे तिच्या मनामध्ये रागच तेवढा निर्माण झाला होता आणि तिनं कृत्यसुद्धा अशा पद्धतीचं केलं होतं की तिला त्या अंधाराची सुद्धा भीती वाटलेली नव्हती. मग ती जी घरामध्ये आली, घरामध्ये येताना तिनं काय केलं, समोरचं दार लावून घेतलं बाहेरून आणि पाठीमागच्या दरवाजाने आतमध्ये गेली. आणि आतमध्ये गेल्यानंतर जे शेजारी पाजारी होते यांना फोन करून सांगितलं की आमच्या पप्पाने दार बाहेरून लावलं आहे आणि ते रात्रपासून कुठं गेलेत काय गेलेत आम्हाला माहीत नाही, तुम्ही बाहेरून दार उघडा. आणि मग ही सगळी माहिती आजूबाजूच्या लोकांना कळाली होती की रात्रीच हे माणूस दार लावून कुठंतरी गेला. आणि मग जशी ती माहिती हिनं सांगितली होती त्याच पद्धतीनं ती माहिती शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पोलिसांना सांगितली. मात्र गुन्हेगार किती हुशार असला, किती चालाक असला आणि किती डोकं लावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो पोलिसांच्या कचाट्यातून वाचू शकत नाही आणि कितीही लांब पळण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो पळू शकत नाही. पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे या महिलावर आणि त्या तरुणीवर दाखल केले आहेत. त्यांच्यावर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात तो व्यक्ती करत होता हे पोलिसांना माहीत होतं, पण कुठंतरी पोलिसांचे हातसुद्धा कायद्यानं बांधले गेलेले होते आणि कायदा अशा प्रकारे कोणाची हत्या करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळं त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आणि पुढील कारवाई त्यांच्यावर सुरू केली. कुठंतरी हा सगळा अन्याय अत्याचार घडत असताना त्यांनी एक वेळा जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला हवी होती. घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगायला हवा होता आणि त्याच्यासोबत पटत नसेल तर त्याच्यापासून वेगळं होण्याचा सुद्धा निर्णय घेता आला असता. मात्र त्यांनी हे उचललेलं पाऊल हे गुन्हेगारीचं होतं म्हणून त्यांना त्याची शिक्षा आता भोगावी लागत आहे. सांगण्याचा उद्देश केवळ हाच आहे की समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये अशा पद्धतीच्या घटना का घडतात, त्यामागं उद्देश काय असतो आणि लोकसुद्धा कशा कशा पद्धतीनं वागू लागलेत, कशा पद्धतीचं कृत्य करू लागलेत, त्या लोकांना काही ताळमेळसुद्धा राहिलेला नाही. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.